एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। महायुती सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रासह नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि अन्य विकास कामांना प्राधान्य देणार उपमुख्यमंत्री अजित पवार। सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे साकडे। पवारांची सकारात्मक भूमिका किसन जाधव। महायुती सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध तसेच नागरिकांना अन्य मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी शहर विकास आराखडा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे त्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली। यावर सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सकारात्मक असून येणाऱ्या काळात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिली। तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर आहेत, या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका सर्वसाधारण नागरिकांपर्यंत पोहोचवा, सरकारच्या माध्यमातून घेतलेले लोककल्याणार्थ निर्णय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिले। याप्रसंगी बारामती जिल्हा परिषद सदस्य कुलदीप तावरे, राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवले, माणिक कांबळे, महादेव राठोड, उलगप्पा शासम, दीपक आरगेल आदींची उपस्थिती होती।